राज्यातील प्रत्येक नागरिकास विनामूल्य उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्मान भारत ही योजना तर क्रांतिकारी ठरली आहे। जिल्ह्यात देखील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यामुळेच मोतीबिंदू विरहित अभियानासारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचं पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितलं। मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत आर्वी येथे आमदार सुमित वानखेडे यांच्या संकल्पनेतून आयोजित मोतीबिंदू विरहित आर्वी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते। यावेळी आमदार सुमित वानखेडे, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, माजी नगराध्यक्ष प्रशांत सवालाखे, सुनील गफार, संजय गाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुष्पक खौशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेंद्र वर्मा आदी उपस्थित होते। अभिनंदन करतो। आपण सर्वजण जाणतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नुकताच 22 जुलैला त्या ठिकाणी संपन्न झाला, परंतु हा जन्मदिवस साजरा होत असताना त्यांनी एक आठवड्या आधीच या जन्मदिनाच्या माध्यमातून आपण जर का समाजातल्या सर्वसामान्य लोकांची सेवा त्या ठिकाणी करू शकलो तर याला मला जास्त आनंद होईल। आणि नेमकीच ही गोष्ट आपल्या भागाचे आमदार सन्मान्य सुमित वानखेडे यांनी हेरली आणि आज आपण बघितलं की जे अभियान 22 तारखेला सुरू झालं ते अभियान आर्वी मध्ये आज सुरुवात सन्मान्य सुमितजी वानखेडे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेली आहे।